भोंदू खराटच्या शस्त्र परवान्याची पोलिसांमध्ये नोंदच नाही. एसआयटीच्या चौकशीतून माहिती समोर. महसूल प्रशासनानं परस्पर परवाना दिल्याचा संशय. अनेक प्रशासकीय अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता. पर्यटन स्थळांच्या यादीत ईशानेश्वर देवस्थानचं नावच नाही. यादीमध्ये नाव नसतानाही ईशानेश्वर मंदिराला निधी कुणाच्या पत्राद्वारे? प्रश्न उपस्थित. भोंदूबाबा खराटच्या मोबाईलमध्ये कोडवर्डचा वापर. 2,500पेक्षा अधिक नंबरसाठी कोडवर्ड. राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावानं सेव्ह असल्याची माहिती समोर. खराटचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवर. 2 सीएंसह दोघांना चौकशीसाठी बोलावलं. कोट्यवधींच्या व्यवहारांची उकल होण्याची शक्यता. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंसह राज ठाकरेंचीही हजेरी. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीनं उलटसुलट चर्चा. कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्यानं तर्कवितर्कांना उधाण. महावीर जयंतीनिमित्त मांस मासळीची दुकानं बंद ठेवण्याच्या रोहा नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात संताप. दुकानं बंद ठेवण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांचा विरोध. तर हाच का महाराष्ट्र धर्म? मराठी अभ्यास केंद्राचा सवाल. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई म्हाडाच्या 2,640 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध. आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार. तर 15 मे रोजी सोडत निघणार. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपांवर रॉकेल मिळणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 5,000 लिटर रॉकेलचा साठा ठेवता येणार. येत्या 1 एप्रिलपासून कार, दुचाकी खरेदी महाग होणार. राज्य सरकारकडून पर्यावरण करामध्ये दुपटीनं वाढ. आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक. अन्यथा एप्रिल-मे महिन्याचा पगार मिळणार नाही. वित्त विभागाकडून परिपत्रक जारी. कर्मचाऱ्यांना दुबार वेतन जाऊ नये म्हणून सरकारचा निर्णय.